नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत गट क संवर्गाची गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाची ही भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती 2024 सालीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे ऑक्टोबर 2024 मध्ये. आता या भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षेची तारीख जी आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे. या भरती परीक्षेमध्ये पाहू शकता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक नॉन पैसा, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ, शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंक लेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, गृहपाल ग्रंथपाल आहे, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर आहे. तसेच आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेची पदे भरण्यासाठी ही परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या भरती परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये पाहूयात. तर निवड प्रक्रिया कशी आहे पाहू शकता. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार जे आहेत हे शिफारसीसाठी पात्र असणार नाहीत. तर यामध्ये पाहू शकता सेवा प्रवेशचे नियम आहेत. प्रत्येक पदासाठी सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक पदाचे जे सेवा प्रवेश नियम आहेत याचा शासन निर्णय दिनांक देण्यात आलेला आहे. तर यानुसार त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे तो शासन निर्णय पाहू शकता. जो सेवा प्रवेश नियम आहे हा सेवा प्रवेश नियम तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे प्रत्येक पदासाठीची. आता निवड पद्धत कशी आहे. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे परीक्षेचं माध्यम हे फक्त मराठी असणार आहे. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयी घेण्यात येईल. यामध्ये पाहू शकता संगणक आधारित परीक्षेद्वारे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे 200 गुणांचा पेपर आहे तर 200 गुणांपैकी किमान 90 गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. संगणक आधारित परीक्षेमध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. म्हणजे 100 प्रश्न आणि 2 गुण अशी परीक्षा असेल. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची असेल. परीक्षा कालावधी 2 तासांचा असणार आहे. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पाहू शकता प्रत्येक पदानुसार. पहिलं पद आहे यासाठीचं गृहपाल पुरुष. या पदासाठी पाहू शकता लेखी परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. मराठीसाठी पाहू शकता 25 प्रश्न 50 गुण असतील. 50, 50 आणि 50 असे एकूण 120 मिनिटांची ही परीक्षा असेल. 120 मिनिट असतील यासाठी आणि 200 गुण असतील टोटलमध्ये. यानंतर पाहू शकता यामध्ये पुढचा जो सेक्शन आहे यामध्ये पुढचं पद आहे गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा 200 गुणांची पेपर असेल. 120 मिनिटांचा वेळ असेल. संशोधन सहाय्यक सुद्धा 200 गुणांचा आहे. उपलेखापाल मुख्य लिपिकसाठी सुद्धा 200 गुणांचा पेपर आहे. आदिवासी विकास निरीक्षकसाठी सुद्धा 200 गुणांचा पेपर आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 200 गुण. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी सुद्धा 200 गुण आहेत. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 200 गुण. अधीक्षक पुरुष या पदासाठी 200 गुण आहेत. अधीक्षक स्त्रीसाठी 200 गुण. ग्रंथपाल या पदासाठी सुद्धा 200 गुण आहेत पाहू शकता. सहाय्यक ग्रंथपाल एकूण 200 गुण आहेत.
लघुटंक लेखकसाठी सुद्धा पाहू शकता इथे जी पदे आहेत सहाय्यक ग्रंथालपर्यंत 200 गुणांचे पेपर असणार आहेत. यानंतर लघुटंक लेखकसाठी व्यावसायिक चाचणी असल्यामुळे 100 गुणांची पेपर असेल. यामध्ये प्रत्येकी 25-25 गुणांचे 4 सेक्शन असतील. एकूण 60 मिनिटांचा यासाठीचा वेळ असेल. म्हणजे प्रश्न कमी असणार आहेत. 25 गुण एकूण असतील. मराठी सेक्शन, इंग्रजी व्याकरण सेक्शन, यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि त्याचबरोबर शेवटचा सेक्शन म्हणजेच यामध्ये जो रिझनिंग आहे तो सेक्शन आहे जी जनरल नॉलेज. 25 प्रश्न प्रत्येक सेक्शनमध्ये 25 गुण प्रत्येक सेक्शनमध्ये असतील. अशी 100 गुणांची परीक्षा लघुटंक लेखक या पदासाठी असेल. यानंतर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी सुद्धा सेम 100 गुणांची परीक्षा, 60 मिनिटांचा वेळ असेल. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी सुद्धा 100 गुणांची परीक्षा, 60 मिनिटांचा वेळ, 25 प्रश्न, 25 गुण प्रत्येक जे सेक्शन आहे 4 सेक्शनसाठी असणार आहेत. तर यामध्ये पाहू शकता ह्या परीक्षा ज्या आहेत लघुटंक लेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी टायपिंग टेस्ट असणार आहे. म्हणजेच व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 200 गुणांचे पेपर असेल. यामध्ये 50 मराठी, 50 इंग्रजी, 50 सामान्य ज्ञान आणि यामध्ये सामान्य ज्ञानचा सेक्शन जो आहे डबल आहे. पाहू शकता मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तांत्रिक आहे. यामध्ये 120 मिनिटांचा वेळ असेल. असे एकूण 200 गुणांचा पेपर असेल यामध्ये नंतर दुसरा पाहू शकता कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटरसाठी एकूण 200 गुणांची मराठी सेक्शन आहे 50 गुणांचा, इंग्रजी सेक्शन आहे 50 गुणांचा, सामान्य ज्ञान 50 गुण आणि तांत्रिक विषयावर आधारित 50 गुणांचा प्रश्न असतील. 25 प्रश्न यामध्ये रिझनिंग आणि गणित हा सेक्शन नसणार आहे. एकूण 200 गुणांचेच पेपर असतील. प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या दोन्ही पदांसाठी मराठी सेक्शन 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी सेक्शन 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानावरचे प्रश्न जे आहेत प्रोजेक्टर कम ऑपरेटर आणि प्रयोगशाळा सहाय्यक 25 प्रश्न 50 गुण असतील. असे एकूण 120 मिनिटांचा वेळ म्हणजे 2 तासांचा वेळ यासाठी सुद्धा असेल. तर अशा पद्धतीने पूर्णपणे हा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आहे या सगळ्या पदांसाठी. फक्त ही जी 2 पदे आहेत यामध्ये तांत्रिक सेक्शन असेल आणि ही जी 3 पदे आहेत लघुटंक लेखक त्याचबरोबर निम्न श्रेणीसाठीची ही जी पदे आहेत यांच्यासाठी व्यावसायिक चाचणी असल्यामुळे 100 गुणांची लेखी परीक्षा म्हणजे CBT परीक्षा यासाठी घेण्यात येईल. आता सिलेबस कसा आहे पाहूयात. हे 2 विषयांचे तांत्रिक सेक्शन सोडून बाकीचा सिलेबस जो आहे सगळ्या पदांसाठी सेम आहे. पाहू शकता आदिवासी विकास विभाग भरती जी प्रक्रिया आहे ही IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. म्हणजे IBPS कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे. आता IBPSचा जो पॅटर्न आहे यानुसार सिलेबस असणार आहे. 4 सेक्शनचा सिलेबस पाहू शकता. मराठी सेक्शन आहे. मराठीमध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. यानंतर पाहू शकता इथे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले आहेत. यानंतर इथे डिटेलमध्ये पुढचा जो सेक्शन आहे काळ व काळाचे प्रकार आहेत, शब्दांचे प्रकार, नाम आणि सर्वनाम आहेत, क्रियाविशेषण, क्रियापद विशेषण आहे, विभक्ती, संधी, संधी आणि संधीचे प्रकार आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचारांचे अर्थ आहेत, वाक्प्रचारांचा अर्थ, त्याच्यानंतर अर्थ व त्यांचा उपयोग, शब्दसमूहामधील एक शब्द, अशा पद्धतीचं मराठी व्याकरण जे आहे संपूर्ण मराठी व्याकरण यावरचे प्रश्न विचारले जातात. आमचं जे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर संपूर्णपणे जे कोर्स आहेत मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, त्याचबरोबर इतर संपूर्ण कोर्स आहेत. तुम्ही त्या नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे कोर्स जे आहेत ते घेऊ शकता आणि त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तयारी करू शकता. आता दुसरं सेक्शन पाहू शकता इंग्रजी सेक्शन आहे. इंग्रजी सेक्शनमध्ये इंग्रजी व्याकरण आहे, ओकॅब्युलरी आहे, सायनॉम्स, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, प्रोवर्ब्स, टेन्सेस आहेत, काइंड ऑफ टेन्स, क्वेश्चन टॅग, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब आहे, स्पॉट द एरर, वर्बल कंपेसेशन आहे, पॅसेज, स्पेलिंग सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, फ्रेसेस आहेत, आर्टिकल आहेत, उपपदे, प्रेपोजिशन आहे, स्पेलिंग पंक्च्युएशन एक्सप्रेशन, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आहे, त्याचबरोबर म्हणींचा उपयोग, फ्रेसेस अँड देअर मिनिंग यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने इंग्रजीचा सेक्शन आहे. IBPS पॅटर्ननुसार हे प्रश्न विचारले जातात. तिसरा सेक्शन पाहू शकता सामान्य ज्ञान. तर यामध्ये दैनंदिन घटना, चालू घडामोडी, इतिहास आहे, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी भारतातील व महाराष्ट्रातील, क्रीडा व इतिहास,
विषयक भारतातील व महाराष्ट्रातील भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ, शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार आहेत अधिनियम, 2005चे RTI ॲक्ट, संगणक माहिती तंत्रज्ञान आहे, कम्प्युटरवर आधारित प्रश्न, GST आदी आर्थिक सुधारणा, त्याचबरोबर आदिवासी विकास विभागांतर्गत जे प्रश्न आहेत, हे प्रश्नसुद्धा एक्स्ट्रा सेक्शनमध्ये यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता शेवटचं सेक्शन म्हणजे बौद्धिक चाचणी आणि गणित आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर यामध्ये पाहू शकता शेकडा आहे, शेकडेवारी आहे, अंकगणितवरचे प्रश्न आहेत. बुद्धिमत्तामध्ये जे लवकर किती तुम्ही उत्तर देऊ शकता म्हणजेच जे शाब्दिक उदाहरणं असतात, काळ आणि वेगचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये बैठक व्यवस्था आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे. यानंतर यामध्ये ब्लड रिलेशन आहे, नातेसंबंध. तर यावरचे आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर अशा पद्धतीने हा आदिवासी विकास विभागासाठीचा जो सिलेबस आहे, अशा पद्धतीने असणार आहे. यामध्ये पाहू शकता जो दुसरे जी 2 पदी आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यांच्या पदाशी संबंधित जो तांत्रिक सेक्शन आहे, तांत्रिक घटक यावरचे प्रश्न विचारले जातील आणि याचा सिलेबस लवकरच आदिवासी विकास विभागाकडून जाहीर केला जाईल. या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये माहिती जी आहे, ही अपडेट केली जाईल. अशा पद्धतीने हा पूर्ण सिलेबस जो आहे, या भरती प्रक्रियेसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे आदिवासी विकास विभाग भरतीसाठीची. यासाठी पाहू शकता तयारी करण्यासाठी जे प्रश्न आहेत, म्हणजे IBPS पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी जे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर टेस्ट सीरीज यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डाउनलोड करू शकता. आणि या पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे, आदिवासी विकास विभाग भरती या भरती प्रक्रियेसाठी तयारी केली जाऊ शकते. याचबद्दलच्या या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.